मी वक्तव्य केलं नाही. जिल्हा अध्यक्षांनी जे काही वक्तव्य केलं ते त्यांच्या मांडण्याची पद्धतमध्ये जरा काही चूक होती. त्यामध्ये मी थोडासा त्यात सुधारणा करायचा प्रयत्न केला की आणि त्यातून मी कुठलाही असा आदिवासींचं मन दुखावेल, भावना दुखावतील अशा प्रकारचा माझा कुठलाही उद्देश नव्हता आणि मी तसं वक्तव्य केलं होतं. तरी पण वृत्तपत्रात छापून आलं, काही टी व्ही चॅनलवर आले आणि यामुळं त्या समाजामध्ये आमच्या संदर्भात ज्या काही भावना दुखावल्या त्यासाठी म्हणून आज मी काय बोललो नाही. पण बोललो म्हणून जर माझ्या मुखातून निघालं असेल, अनवधान काही निघालंही असेल, तरी मी सर्व आदिवासी बांधवांची माफी मागण्यासाठी म्हणून माफी मागतो आहे, दिलगिरी व्यक्त करतो आहे. कारण माझं आयुष्य संपूर्ण आदिवासी भागात गेलेलं आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये मी उभा झालेला कार्यकर्ता आहे. राजकारणात आणि समाजकारणामध्ये त्यांचा प्रचंड पाठिंबा होता. कन्ना आपल्या चिन्ना मट्टामी नावाच्या पहिला एन्काउंटरमध्ये गेलेल्या आदिवासी तरुणांचं प्रकरण मी सुरुवात केलेली होती. त्या प्रकरणाला उचलायची विधानसभेमध्ये ज्या वेळेस आदिवासी समाजावर अन्याय होतो त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून अशा माझ्या बांधवांची जर भावना दुखावली असेल माझ्या काही चुकीच्या वक्तव्यातून, तर मी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी मला काही लहानपणा वाटणार नाही किंवा मोठेपणा वाटणार. आणि म्हणून मी त्यांची बिनशर्त समाज बांधवांची माफी मागतो आणि या भविष्यात अशा काही घटना माझ्याकडून होणार नाही याची सुद्धा मी हमी देतो. या संदर्भात प्रदेशाध्यक्षाच्या बरोबर चर्चा झाली आहे. आम्ही सुभाष धोटेंना विनंती करतो की हे प्रकरण जरा पक्षाला डॅमेज करणारे काही यातून काही राजकीय मंडळी त्याचा लाभ घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि झालेली घटना निश्चित दुर्दैवी आहे. त्यांच्या संस्थेशी झाली, पक्षाशी संबंध नसताना पक्षाला डॅमेज करण्याचं काम होतं आहे. यासाठी त्या सगळ्या घटनेतून सगळ्या गोष्टीतून या सगळ्या आता इन्क्वायरी होत आहेत. CID आहे किंवा अन्सारी मॅडमच्या कोर्टाच्या जज आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली काही समिती आहे. पुन्हा हायकोर्टामध्ये हे मॅटर आहे, त्यांना प्रतिवादी केले आहे. या सगळ्यातून ते बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांनी या पदापासून काही काळ दूर राहावं अशी विनंती मी त्यांना करणार आहे आणि मी त्यांना विनवणी करणार आहे.